पशुसंवर्धन विभागामार्फत मुरघास तंत्राचा प्रचार व प्रसार करण्याकरिता मागील वर्षभर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आलेले आहेत। यासाठी राज्यात जवळपास 2000 मुरघास युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे। तथापि जे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 1 व 2 जनावर आहेत अशासाठी सुद्धा मुरघास तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, प्रचार प्रसार व्हावा याकरिता प्लास्टिक बॅग किंवा छोट्या ड्रममध्ये 100 किलोपासून तर 500 किलोपर्यंत मुरघास कसा तयार करावा या संदर्भात एक सीडी करण्याचं काम महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात आलेलं आहे। डॉक्टर अनिल देशपांडे व त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ही सीडी तयार केलेली आहे। या सीडीचा फायदा हा सर्व पशुपालकांना होईल व मुरघास प्रचाराच्या संदर्भात व मुरघास तंत्रज्ञानाच्या विकासासंदर्भात राज्यामध्ये पशुपालकांना एक नवी तंत्रज्ञानाची ओळख होईल याची मला खात्री आहे। आपण सर्वजण जाणतोच की भारत हा कृषी प्रधान देश आहे। आपली बहुसंख्य लोकसंख्येची उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे। पशुपालन हा शेतीचा एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे। जगाच्या एकूण पशुधनापैकी 15% गाई म्हशी एकट्या भारतातच आहेत। जगाच्या लोकसंख्येपैकी 16% लोकसंख्या भारताची आहे। या उलट जगाच्या एकूण भूभागापैकी फक्त 2% जमीनच भारताकडे आहे। त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध शेत जमिनीतील जास्तीत जास्त क्षेत्र वापरलं जातं। तरी सुद्धा जागतिक स्तरावर दूध उत्पादनामध्ये आपल्या देशाचा पहिला क्रमांक लागतो। जवळपास 118 दशलक्ष मेट्रिक टन दुधाचं उत्पादन भारतामध्ये होतं। दरवर्षी दूध उत्पादनात सुमारे 3% वाढ होत आहे। अशा तऱ्हेने दूध व्यवसायाने कृषी क्षेत्राला भरभराटीचे दिवस दाखवले आहेत। पण त्यातही पशुपालनाचा व्यवसाय हा शेतकऱ्यांना चांगली आर्थिक साथ देऊ शकतो। आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीच्या काही क्षेत्रामध्ये चाऱ्याची जर आपण लागवड केली तर निश्चित फायदा होतो। पशुपालन व्यवसायात चारा आणि वैरणीवरच 60 ते 70% आवर्ती खर्च होत असतो। त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणं अत्यंत आवश्यक आहे। संपूर्ण वर्षभर पशुधनाला हिरवा चारा मिळाला तर त्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होते। पण बारमाही हिरवा चारा उत्पादन कदाचित सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या अभावानं घेता येत नाही। त्याचप्रमाणे हिरव्या वैरणीला योग्य पोषण मूल्यांसह पशुधनाला खाऊ घालणं अत्यंत आवश्यक असतं। हिरवा चारा वाळलेल्या चाऱ्याप्रमाणे साठवता आला तर कसं होईल? झक्कास होईल की नाही मंडळी? त्यासाठी अगदी साधी, सोपी आणि किफायतशीर पद्धत आहे। त्याला म्हणतात मुरघास। मुरघास म्हणजे हिरव्या वैरणीची योग्य वेळी कापणी करायची, वैरणीची कुट्टी करायची। ही कुट्टी मुरघास खड्ड्यामध्ये, कोठीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा अगदी ड्रममध्ये म्हणजे पिंपामध्ये सुद्धा हवाबंद स्थितीत मुरवायची। असा मुरवलेला हिरवा चारा 1-2 वर्ष सुद्धा साठवता येतो। हा आहे मुरघास। मुरघास बनवण्याचे अनेक फायदे आहेत। चारा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत गवत कापून हवं तसं अन्नघटक जनावरांना मिळत नाही। मुरघासासाठी आपण 50% फुलोऱ्यामधलं म्हणजे सर्वात जास्त अन्नघटक उपलब्ध असताना जर कापणी केली तर फायदा होतो। त्यामुळे आवश्यक अन्नघटक नियमितपणे पशुधनाला देता येतात। चारा एकसाथ कापून टाकता येतो, त्यामुळे मर्यादित क्षेत्रावर जास्त चारा पिकं घेता येतात। त्यामुळे चारा उत्पादनाचा आणि कापणीचा या दोन्ही खर्चात बचत होते। मुरघास कोणत्याही मोसमात तयार करता येतो। विशेषतः पावसाळ्यात भरपूर हिरवा चारा तयार होतो। त्याचा पुरेसा वापर होत नाही, तो वाया जातो। अगदी कोणत्याही बांधावरचा गवताचं सुद्धा मुरघास तयार करता येतं। जेव्हा हिरवा चारा उपलब्ध नसतो तेव्हा आधीच तयार केलेलं मुरघास आपल्याला वापरता येतं। मुरघासामधलं सेंद्रिय आम्ल
जठरात तयार होणाऱ्या आम्लासारखंच असतं. त्यामुळे शरीराचं चांगलं पोषण होतं. वाळलेल्या वैरणीमधल्या अन्नघटकांच्या त्रुटी मुरघास भरून काढतो. मुरघास केल्यामुळे वैरणीची प्रत आणि दर्जा चांगला राखता येतो. वैरण कमी जागेत साठवून वर्षानुवर्ष टिकवता येते. मुरघास बनवण्याची पद्धत नुसती सोपीच नाही तर अगदी किफायतशीर सुद्धा आहे. मोठे शेतकरी मुरघास कोठ्या बांधून मोठ्या प्रमाणात मुरघास करू शकतात. पण महाराष्ट्रातले 2-3 जनावरे सांभाळणारे शेतकरीच बहुसंख्य आहेत. त्यांच्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये मुरघास कसा सहज बनवता येतो ते आपण पाहणार आहोत. कोणत्याही प्रकारचं मुरघास करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 50% फुलोरा अवस्थेतला चारा हवा. हा हिरवा चारा कापावा. हिरव्या चाऱ्यात 65% जास्त पाण्याचं प्रमाण असू नये. याची तपासणी आपण गवत किंवा कापलेली कुट्टी हातामध्ये घट्ट दाबून करू शकतो. जर हाताला पाणी लागलं तर या गवतात किंवा या चाऱ्यात 65% जास्त पाणी आहे असं समजतं. मग हा चारा किंवा अशी हिरवी कुट्टी थोडी सावलीत वाळू द्यावी. त्यानंतर मुरघास प्रक्रिया करावी. ज्या चारा पिकांमध्ये कार्बोदक म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त असतं अशा एकदल पिकांपासून चांगलं मुरघास तयार करता येतं. यात मुरघासासाठी मका हे पीक सर्वोत्तम मानलं जातं. त्याच्या खालोखाल ज्वारी, बाजरी, ओट आणि संकरित नेपियर आणि अगदी बांधावरचं हिरवं गवत सुद्धा असा क्रम लावता येईल. मुरघास करण्यासाठी सर्वप्रथम चाऱ्याची चांगली कुट्टी करून घ्यावी. कापलेल्या वैरणीचे साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर आकाराचे तुकडे व्हायला हवेत. आता आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मुरघास कसा तयार करायचा याची कृती पाहूया. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अगदी 50 किलोपासून ते 500 किलोग्रॅम पर्यंत मुरघास सहज तयार करता येतो. 500 ते 600 किलोग्रॅम मुरघास बसणाऱ्या पिशव्या बाजारात उपलब्ध आहेत. पिशवी प्रथम सर्व बाजूने उघडावी. या पिशवीच्या आतमध्ये एक प्लास्टिकची दुसरी बारीकसर पिशवी असते. या बारीक पिशवीला लायनर म्हणतात. एका पिशवीत साधारणपणे 10 ते 12 वेळेला तरी मुरघास तयार करता येतं. 2-3 वेळा मुरघास केल्यावर आतला लायनर बदलणं इष्ट होईल. लायनर म्हणजे मोठ्या पिशवीच्या आतल्या बारीक पिशव्या देखील बाजारात उपलब्ध आहेत. बाहेरची पिशवी ही पाऊस आणि ऊन यापासून मुरघासाचं रक्षण करते. सर्वप्रथम पिशवी सर्व बाजूंनी नीट पसरून घ्यावी. यात सुमारे 500 ते 600 किलोग्रॅम इतका मुरघास तयार करता येतो. कुट्टी केलेला हिरवा चारा पिशवीमध्ये भरण्यास सुरुवात करावी. ही कुट्टी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पसरेल याची खबरदारी घ्यावी. पिशवीमध्ये 1 किंवा 2 व्यक्तींनी आत जावं. पडणारी कुट्टी होईल तितकी पायानं दाबावी. त्यामुळे कुट्टी हवा बंद होण्यास मदत होईल. उपलब्ध असल्यास धुमस वापरून सुद्धा कुट्टी दाबता येईल. थरावर थर कुट्टी टाकत जावी. त्याचबरोबर ती तुडवत जावी. मुरघासाची प्रत आणखी चांगली करण्याकरता प्रत्येक 100 किलोग्रॅम मुरघासामध्ये सुमारे अर्धा किलोग्रॅम खनिज मिश्रण घालावं. खनिज मिश्रणामुळे जनावरांचं दूध वाढण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा टक्केवारी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. खनिज मिश्रणामुळे दुधातल्या जनावरांना होणारे चयापचयाचे अनेक आजार टाळता येतात. मुरघासामध्ये खनिज मिश्रण प्रत्येक थरामध्ये थोडं थोडं टाकत जावं. त्याचबरोबर प्रत्येक 100 किलोग्रॅम कुट्टीमध्ये सुमारे अर्धा किलोग्रॅम मीठ टाकल्यास मुरघास टिकवण्यासाठी मदत होते. मिठामुळे मुरघासाला लोणच्यासारखी चमचमीत चव येते. ही चव जनावरांना खूप आवडते. मीठ देखील थरावर थर कुट्टी भरताना थोडं थोडं टाकत जावं. मुरघास लवकर तयार करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता आणखी चांगली राखण्यासाठी जीवाणू संवर्धकाचा म्हणजे सायलेज कल्चरचा
किंवा सायलेज सेव्हरचा वापर करता येतो. असं मुरघास तयार करण्यासाठी जीवाणू संवर्धक किंवा कल्चर बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर सुमारे 1 मेट्रिक टन मुरघासासाठी 1 लिटर इतका करता येतो. कल्चरमुळे किंवा जीवाणू संवर्धकामुळे मुरघास चांगला तयार होतो आणि लवकर तयार होतो. पण शेतकरी बंधूंनो, असं जीवाणू संवर्धक किंवा कल्चर नसेल तरीही काही हरकत नाही. मुरघास तसाही तयार करता येतो. उपलब्ध असल्यास 1 किलो मळी किंवा 1 किलो गुळाचं पाणी सुमारे 500 किलोग्रॅम मुरघासासाठी वापरलं तरी चालतं. त्याच्यामुळे मुरघासाला गोडवा प्राप्त होतो. मुरघास तयार करताना कुट्टीचे थरावर थर व्यवस्थितपणे पसरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुट्टी व्यवस्थित दाबली जायला हवी. कुट्टीमध्ये हवा शिल्लक राहिली तर मुरघासाची प्रत कमी होण्याचा धोका असतो. गवताची कुट्टी भरण्याचं काम पूर्ण होईपर्यंत कुट्टी दाबण्याचं आणि घट्ट बसवण्याचं काम चालू ठेवावं. पिशवी भरून शिगेला पोचल्यानंतर पिशवी हवा बंद करण्याची तयारी करावी. लायनरमध्ये शिल्लक असलेली हवा दाबून बाहेर काढावी. त्यानंतर लायनर बांधावं. आवश्यकतेनुसार सेलोटेपचा सुद्धा वापर करता येईल. त्यानंतर पिशवीची बाहेरची बाजू पूर्णपणे झाकावी. अशा पिशवीवर शक्य असल्यास वजन ठेवावं. मुरघास थोड्या प्रमाणात करायचा असेल आणि त्याची वाहतूक करायची असेल तर ड्रममध्ये सुद्धा मुरघास तयार करता येतो. यासाठी पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रमचाही वापर करता येतो. 5 ते 6 इंच त्रिज्येच्या आणि सुमारे 3 फूट उंचीच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये साधारणतः 100 किलोग्रॅम मुरघास बसते. यासाठी हायड्रॉलिक प्रेस यंत्राची मदत घेतल्यास सुमारे 200 ते 250 किलोग्रॅम मुरघास तयार करता येते. हायड्रॉलिक प्रेस मशीनचा उपयोग कुट्टी दाबून हवा बंद करण्यासाठी करतात. पण हे मशीन उपलब्ध नसेल तरी काही हरकत नाही. माणसाने पायाने दाबून किंवा धुमसचा वापर करून देखील कुट्टी दाबता येते. इतर मुरघासाप्रमाणेच ड्रममध्ये कुट्टी भरताना थरावर थर भरायचे आणि हवा होईल तितकी काढून टाकायची. थरावर थर कुट्टी भरताना 100 किलोग्रॅम मुरघास तयार करण्यासाठी सुमारे 500 ग्रॅम खनिज मिश्रण, 500 ग्रॅम मीठ आणि सुमारे 100 मिली मुरघास संवर्धकाचा वापर करता येतो. ड्रम मधला मुरघास सुद्धा संवर्धकाशिवाय तयार करता येतो. फक्त संवर्धकामुळे मुरघास तयार होण्याचा कालावधी थोडा कमी करता येतो आणि मुरघासाची गुणवत्ता चांगली राहते. अशा तऱ्हेने थरावर थर कुट्टीचे दाबून त्यानंतर ड्रम पूर्णपणे भरल्यावर त्याचे तोंड प्लास्टिकच्या कागदाने पूर्ण झाकावे. साधारणपणे 50 ते 60 दिवसानंतर कधीही हे ड्रम मधले मुरघास जनावरांना खाऊ घालण्यासाठी उघडता येते. ड्रम मध्ये तयार केलेल्या मुरघासाची इतर ठिकाणी वाहतूक करणे सोयीचे पडते. टंचाईग्रस्त भागाला कमी वाहतूक खर्चात मुरघास पुरवण्यासाठी ड्रमचा वापर करणे सोयीचे होणार आहे. मुरघास तयार होताना ज्या प्रक्रिया होतात त्याची थोडक्यात माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हिरव्या चाऱ्याची कुट्टी मुरघास बनवण्यासाठी खड्ड्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत किंवा ड्रम मध्ये घट्ट दाबून भरल्यानंतर चारा मुरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. हिरव्या चाऱ्याच्या पेशींचं श्वसन मुरघास तयार होताना थोडं जास्त गतीनं होतं आणि श्वसन प्रक्रिया काही काळापर्यंत टिकून राहते. श्वसन प्रक्रियेमध्ये प्राणवायूचा वापर होतो. प्राणवायू संपल्यानंतर श्वसन क्रिया थांबते आणि प्राणवायू संपल्यामुळे बुरशीची वाढ होत नाही. आम्ल तयार करणाऱ्या जीवाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. हे आम्ल करणारे जीवाणू चाऱ्यातली शर्करा आणि कार्बोदक यांचा वापर करतात आणि मग मोठ्या प्रमाणात आम्ल तयार होतं. या सेंद्रिय आम्लामध्ये प्रामुख्याने लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय ब्युट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अशी वेगवेगळी आम्ल सुद्धा थोड्याफार प्रमाणात तयार होत असतात. आम्लाच्या सानिध्यात नको असलेल्या जीवाणूंची वाढ होत नाही आणि त्यामुळेच चारा कुजत नाही. आम्लाचं प्रमाण वाढलं म्हणजे कुजण्याची प्रक्रिया थांबते आणि चारा टिकून राहतो.
आम्ल आणि अल्कोहोल यामुळे एक प्रकारचा मधुर सुगंध आणि चव मुरघासाला येत असते. हा वास पिकलेल्या गरयुक्त फळासारखा असतो. तो गुरांना खूप आवडतो. अशा प्रकारे हवा बंद केलेला मुरघास 50 ते 60 दिवसामध्ये चांगला तयार होतो. आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर 1-2 वर्षासाठी साठवण्यासाठी सुद्धा करता येतो. आता आपण तयार केलेला मुरघास जनावरांना कसा खाऊ घालावा ते पाहूया. सर्वप्रथम मुरघास उघडल्यावर त्याची प्रत लक्षात येते. चांगल्या मुरघासाला उत्कृष्ट दह्यासारखा वास येतो. त्याचा रंग पिवळसर असतो. मुरघासाचा वरचा थर बऱ्याचदा हवेशी संपर्क आल्यामुळे काळसर होतो किंवा करडा होतो. असा भाग जनावरांना खाऊ घालू नये. चांगला मुरघास जसा जसा लागत जाईल तसा तसा त्याचे थर काढत जावे. सर्व जनावरांना मुरघास खूप आवडतं. पूर्ण वाढ झालेल्या जनावरांना दररोज 10 ते 15 किलो मुरघास देता येतं. 1 वर्षापर्यंतच्या वासरांना अर्धा किलो मुरघास दररोज देता येईल. शेळ्या मेंढ्यांना दररोज 1 किलोपर्यंत सायलेज द्यायला काही हरकत नाही. काही जनावरांना मात्र मुरघासाची थोडी सवय करावी लागते. दुधाळ जनावरांना मुरघास नेहमी धार काढल्यानंतर खाऊ घालावा. दुधाला मुरघासामुळे थोडा आंबटसर वास येण्याचा एक संभव असतो. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण मुरघास बनवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही निवडक चारा पिकांची थोडक्यात माहिती घेऊया. यशवंत आणि जयवंत चारा वैरणीच्या पिकांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे बहुवार्षिक एकदल चारा पिके, रुचकर आणि पचनास सुलभ. तसेच या पिकात ऑक्झॅलिक आम्लाचे प्रमाण 2% आणि प्रथिने 10% असतात. पहिली कापणी 60 ते 70 दिवसांनी आणि त्यानंतरच्या कापण्या दर 40 ते 50 दिवसांनी करता येतात. प्रतिवर्षी प्रति हेक्टरी 250 ते 300 मेट्रिक टन हिरवा चारा उत्पादन मिळणे यापासून अपेक्षित आहे. DHN 6 किंवा संपूर्ण या चारा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे बाजरी, ऊस आणि नेपियर यांच्या संकरणातून विकसित झालेले हे चारा पीक बहुवार्षिक आहे. या एकदल चारा पिकाच्या वाणात ऑक्झॅलिक आम्लाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 0.2% आहे. यामध्ये प्रथिने 10.5% असतात. फुटव्यांची संख्या 30 ते 35 असते. हा चारा गोड असून अत्यंत स्वादिष्ट आहे. रुचकर आणि पचनास सुलभ असतो. या चारा पीक लागवडीकरिता कसदार, मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन असावी. पिकास कोरडे हवामान मानवते. 1 ते 2 खोलवर नांगरटी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत आणि तणरहित करावी. 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमीन तयार करताना हेक्टरी 15 ते 20 बैलगाडा शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावे. संपूर्ण गवताची लागवड मुळासह ठोंबे लावून किंवा खोडाच्या 2 डोळे असणाऱ्या कांड्या 60 ते 60 सेंटीमीटर अंतरावर लावून करता येतात. पाण्याची उपलब्धता असल्यास ठोंबांची लागवड सर्व ऋतुमानात करता येते. पहिली कापणी 75 दिवसांनी आणि त्यानंतरच्या कापण्या दर 50 ते 55 दिवसांनी करता येतात. प्रतिवर्षी कोरड्या हवामानात प्रति हेक्टरी 180 मेट्रिक टन आणि जास्त पर्जन्यमानाच्या विभागात 130 मेट्रिक टन हिरवा चारा उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. संकरित नेपियर पिकाच्या वेगवेगळ्या वाणाच्या ठोंबांची उपलब्धता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला यांच्या अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रांवर अत्यल्प शुल्क आकारून पशुपालकासाठी करण्यात आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कसा उत्कृष्ट मुरघास होतो ते पाहिलं. ड्रम मध्ये छोटेखाने मुरघास तयार करता येतो. ड्रम मधला मुरघास अगदी कमी जागेत त्याचा साठा करता येतो. त्याची वाहतूक देखील करता येते. मुरघासासाठी उपयुक्त असणारी मका, DHN 6 म्हणजे संपूर्ण यासारख्या पिकांची देखील आपण माहिती घेतली.
टंचाईच्या काळात जनावरं पाळणं किती कठीण आहे याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे. चाऱ्या अभावी दुष्काळात अनेक चांगली जनावरं शेतकऱ्यांना विकावी लागतात. पण मुरघास जर नियमितपणे केला तर टंचाई काळात सुद्धा पशुधनाला सांभाळणं सहज शक्य होतं. मग विचार कसला करताय मंडळी? कमी श्रमाचं उत्तम तंत्र हाच नव्या युगाचा मंत्र. अगदी सोपी आणि किफायतशीर असणारी मुरघासाची पद्धत वापरा. लागा कामाला. मग चला तर करूया मुरघास.